जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। आपण संत श्री निवृत्तीनाथ महाराजांचा हरिपाठ श्री महाराजांच्या सेवेमध्ये बघतोय। आज आपण या हरिपाठातील 21वा अभंग बघूया। या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, ज्याचे मुखी नाम अमृत सरिता तोची एक पुरता घटू जाणा, नामाचे निंबळे कळी काळ आपणा ब्रह्मांड येसणा तोची होय, न पाहे तयाकडे काळ अवचिता नामाची सरिता जयामुखी, निवृत्ती नामामृत उच्चारी रामनाम नित्य परब्रह्म त्याचे घरी। ही नामस्मरणाची अत्युच्च अवस्था आहे बरं का। फक्त कधीतरी तोंडानं राम राम म्हटलं म्हणजे या अवस्थेमध्ये आपण आहोत असा कोणी भ्रम करून घेऊ नये। आपण रोज नामस्मरण करतोय म्हणजे आपल्याला काळाचं बंधन नाही, कळी काळाची सत्ता आपल्यावर नाही असा अर्थ कोणी करून घेऊ नये। निवृत्तीनाथ महाराज या अभंगामध्ये नेमकेपणानं आपल्याला काय सांगतायत हे आपण बघण्याचा प्रयत्न करूया। या अभंगामध्ये निवृत्तीनाथ महाराजांनी लक्षणं सांगितलेली आहेत। कुठली लक्षणं? पहिलं लक्षण त्यांनी सांगितलं पुरता घटू, म्हणजे संपूर्णपणे भरलेला देह। दुसरं लक्षण त्यांनी सांगितलं की कळी काळासकट ब्रह्मांडाला वेसण घालण्याची पात्रता। तिसरं लक्षण त्यांनी सांगितलं काळावरील पूर्ण सत्ता, जेव्हा ते म्हणतात न पाहे तयाकडे काळ अवचिता। आणि चौथं लक्षण त्यांनी सांगितलं की नित्य परब्रह्माच्या ठिकाणी वास्तव्य। आता ही चारही लक्षणं सामान्य पुरुषाची नाहीत। ज्याला अखंड नाम साधलेला आहे अशा साधकाची किंवा अशा श्रेष्ठ महात्म्याची ही लक्षणं आहेत। आता प्रश्न असा उपस्थित होतो की निवृत्तीनाथ महाराज ही उच्चतम लक्षणं आपल्यासारख्या साधकांना का सांगतायत? त्याचं कारण आहे प्रेरणा। असं पहा, माउंट एव्हरेस्ट सगळ्यात उंच शिखर आहे असं मानलं जातं। काही लोक ते चांगलं दिसतं म्हणून त्याचा फोटो लावतील, तर काही लोक त्या एव्हरेस्टचे माहितीपट वगैरे बघून समाधान मानतील। पण जे गिर्यारोहक आहेत, ज्यांचा हा अभ्यास आहे की शिखर कसं सर करावं, त्यांचे हे स्वप्न असेल की आपणही माउंट एव्हरेस्ट कधी ना कधीतरी सर करावं। ही त्यांच्या आतील प्रेरणा आहे। का? कारण त्यांनी असं एक शिखर बघितलं की जे उच्चतम आहे, सर्वश्रेष्ठ आहे, ज्याची प्रेरणा ते घेऊ शकतात आणि आपल्या गिर्यारोहणाच्या कौशल्याचंही उच्च शिखर गाठू शकतात। ही प्रेरणाच जर नसेल तर ते साधेसुधे डोंगरच चढत बसतील, कधी एव्हरेस्ट चढणारच नाहीत। कारण त्यांना कोणी सांगणारही नसेल की एव्हरेस्ट नावाचे एक शिखर आहे। अशाच हेतूने की जेणेकरून आपण प्रेरणा घेऊन जास्तीत जास्त साधना करावी आणि आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती घ्यावी घ्यावी, निवृत्तीनाथ महाराज म्हणा किंवा अन्यही संत म्हणा, साधनेतील उच्चतम स्थितीचं वर्णन आपल्या काही अभंगांमध्ये करतात। तसाच हा अभंग आहे, ज्याचे मुखी नाम अमृत सरिता। आपण बहुतांश वेळेला जे नामस्मरण करतो ते फार वरवरचं असतं। काहीतरी काम करत, इकडे तिकडे बघत, एका बाजूला माळ सुरू आहे, दुसऱ्या बाजूला गप्पा सुरू आहेत, अशा पद्धतीचं नामस्मरण पुष्कळ वेळेला केलं जातं। काही वेळेला आपण एकाग्रचित्त बसून नामस्मरण करण्याचा प्रयत्नही करतो, नाही असं नाही। पण कधी आपलं मन भरकटतं किंवा कधी आपल्याला डुलकी येते आणि हातातली माळ गळून पडते, हे आपल्याही लक्षात येत नाही। नामसाधना असो अथवा ध्यानसाधना असो, सर्वप्रथम जर कुठली गोष्ट गरजेची असेल तर ती साधना सद्गुरूंकडून आपल्याला मिळणं। ती एकदा सद्गुरूंकडून आपल्याला मिळाली की एकनिष्ठ भावानं कडेपर्यंत म्हणजे
शेवटच्या श्वासापर्यंत ती करणं. असं साधना शेवटच्या श्वासापर्यंत करणारे साधक विरळ असतात. एखाद दुसराच असा असतो. बहुतांश लोकांचा बुद्धिभेद होतो किंवा अमुक एक साधना करण्यापेक्षा हे करून बघितलेलं बरं, ते करून बघितलेलं बरं, अशा पद्धतीची बुद्धीही होते आणि एकच साधना शेवटच्या श्वासापर्यंत राहत नाही. अर्थात साधना मार्गामध्ये असंही संभवतं की काही काळाने काही सत्पुरुषांचं मार्गदर्शन मिळतं किंवा आपलेच सद्गुरू आपल्याला साधनेमध्ये काही बदल सुचवतात आणि साधक वेळोवेळी असे बदल करून किंवा मुख्यतः आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच साधनेतील पूर्णावस्था गाठतो. असा संपूर्ण झालेला साधक कसा असतो हे निवृत्तीनाथ महाराज इथं सांगतात. ज्याचे मुखी नाम अमृत सरिता तोची एक पुरता घटू जाणा. पूर्ण भरलेला घट किंवा घागर किंवा मोठं भांड अशी उपमा इथं निवृत्तीनाथ महाराज देत आहेत. भांड कशानं भरलंय? भगवंताच्या नामानं भरलंय. जुन्या काळामध्ये मापट नावाचा एक प्रकार असायचा. धान्य भरण्यासाठी ते वापरलं जायचं. त्या भांड्याचं वैशिष्ट्य असं की त्याच्या दोन्ही बाजूला धान्य मावायचं. एका बाजूला 2 बोट एवढीच फट असायची आणि दुसऱ्या बाजूला मात्र ते भांडं खोल असायचं. ते भांडं जमिनीवर ठेवलं की जो भाग जमिनीला टेकायचा तो फक्त 2 बोटेच असायचा. म्हणजे उलट्या बाजूनं जर ते मापटं भरलं तर त्यामध्ये 2 बोटच धान्य मावायचं, पण सुलट्या बाजूने भरलं तर ते मापटं आतून भरत यायचं. साधनेमध्ये सुद्धा असंच आहे. भगवंताचं नाम देहामध्ये आतून भरून यावं लागतं. नुसतं वरवर भरून चालत नाही. वरवर भरलेलं नाम उडून जातं. जसं एखादी तापलेली पळी असेल किंवा तवा असेल आणि त्यावर जर मी पाण्याचे शिंतोडे मारले तर ते चटकन उडून जातात. पण ती पळी किंवा तवा जर वाहत्या नदीमध्ये ठेवला तर तो एकदम शांत होतो. तो पूर्णपणे पाण्यामध्ये बुडून जातो. वरवर केलेलं नामस्मरण असंच वाया जातं. पूर्णपणे वाया जात नाही. हे भगवंताच्या नामाचं महात्म्य आहे. गोंदवलेकर महाराज म्हणतात तसं तुम्ही कसंही नाम घेतलं तरी ते भगवंतापर्यंत पोचतं. पण साधनेमध्ये साधकाची जशी जशी प्रगती होते तसा तसा त्याचा साधनेचा दर्जा सुधारणं अपेक्षित आहे. सुरुवातीला कसंही करून मुखात नाम आणि देहानं काहीही चाललंय हे ठीक आहे एक वेळेस, पण तेच जर संपूर्ण आयुष्य कायम ठेवलं तर साधनेमध्ये प्रगती कधीही संभवत नाही. साधनेमधील ही दर्जात्मक प्रगती सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली होते. भांडं आतून भरून येणं महत्त्वाचं आहे. नामामध्ये बुडून जाणं महत्त्वाचं आहे. आपलं मन, आपली चित्तवृत्ती, आपले विकार इत्यादी सर्व गोष्टी नाममय झाल्या पाहिजेत. इंद्रिये आहेत आणि इंद्रियांच्या ठिकाणी वासना आहे. जसं डोळ्यांना बघायची वासना आहे तर पांडुरंगाचं मुख पाहावं अशीच वासना झाली पाहिजे. कानांना भगवंताचं नाम ऐकावं अशीच वासना झाली पाहिजे. मनाचा स्वभाव आहे ना विचार करणं, तर भगवंताचा आपल्या सद्गुरूंचाच विचार असावा अशी वासना असली पाहिजे. अनुसंधान चित्ताला ठेवायचं आहे ना, तर भगवंताच्या नामाचं आपल्या स्वरूपाचं अनुसंधान ठेवलं गेलं पाहिजे. असं घडणं म्हणजे भांडं आतून भरून येणं. बाहेरच्या बाहेर भांडं भरणं म्हणजे चित्त एकीकडे आहे, मन एकीकडे आहे, आपल्या वृत्ती एकीकडे आहेत, इंद्रियांचं लक्ष तिसरीकडेच आहे आणि आपण मात्र मुखानं नाम घेतोय. असं इथे उपयोगी नाही. जर निवृत्तीनाथ महाराज म्हणतात त्याप्रमाणे पुरता घटू आपल्याला व्हायचं असेल तर आपलं भांडं आतून नामानं भरून येणं गरजेचं आहे. असं होण्यासाठी अर्थातच गुरुपदिष्ट साधना एकनिष्ठेनं करणं गरजेचं आहे. पुढे ते वर्णन करतात, नामाचेनी बळे कळी काळ आपणा ब्रह्मांडा येसणा तोची होय. अशा साधकाची
काळावरती सत्ता चालते, काळच काय ब्रह्मांडावरती सत्ता चालते, असं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात. काळ ही संज्ञा तरी काय आहे? आता पहा हां, समजा तुम्ही हे निरूपण ऐकताय त्यावेळी दुपार झालेली आहे किंवा संध्याकाळ झालेली आहे, म्हणजे थोड्या वेळानं रात्र होईल आणि रात्रीनंतर दिवस होईल. घड्याळामध्ये समजा 8 वाजले असतील तर काही काळानंतर रात्रीचे 12 वाजतील. याला सर्वसामान्यतः आपण काळ असं म्हणतो. पण जर खोलवर विचार करून बघितलं तर या सगळ्याचा संबंध माझ्या देहबुद्धीशी आहे. म्हणजे रात्रीचे 8 वाजलेत याचं भान मला तेव्हाच आहे जेव्हा रात्री 8 वाजता मी जागृतावस्थेमध्ये आहे, किंवा आत्ता दिवस आहे किंवा रात्र आहे याचंही भान मला माझ्या जागृतावस्थेमुळेच आहे. समजा ही अवस्थाच माझी गेली तर मला काळाचं भान नाही. जसं की समजा आपल्याला दमणूक झाली आणि आपण झोपलो, अगदी दिवसा 11 वाजता झोपलो, तरी आपल्याला हे भान राहत नाही की दिवस आहे की रात्र आहे. खूप तासांनी जाग आल्यानंतर संध्याकाळ झालेली असते आणि त्याला वाटतं अरे अजून रात्रच आहे. क्षणभरासाठी तो हे विसरतो की आपण मुळात दिवसा झोपलो होतो दमणुकीमुळं आणि रात्री किंवा संध्याकाळी जागे झालो आहोत. आपलं देहाचं भान गेलेलं असतं. हा विस्तृत विषय ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठ निरूपणातही एकदा आलेला आहे. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात रामावतार झाला का या नावाची एक गोष्ट आहे. श्री महाराज एकदा हिमालयामध्ये जातात आणि एका गुहेमध्ये शिरतात, तर त्यांना समोर एक साधू समाधी लावून बसलेला दिसतो. त्याच्या भुवया अगदी जमिनीपर्यंत येऊन टेकलेल्या असतात. महाराज त्या गुहेमध्ये शिरताच तो साधू डोळे उघडतो आणि महाराजांना विचारतो, रामावतार झाला का? तेव्हा महाराज त्याला म्हणतात, अहो रामावतार झाला, कृष्णावतारही झाला आणि आता हे कलियुग सुरू आहे. हे ऐकून त्या साधूला वाईट वाटतं. त्यानं रामावताराच्या दर्शनासाठी रामावताराच्या आधीपासून समाधी लावलेली असते. त्याची एकच इच्छा असते की प्रभू रामचंद्रांचं दर्शन व्हावं. शेवटी महाराज त्याच्या मस्तकावरती हात ठेवतात आणि त्याला मुक्त करतात. या गोष्टीवरून काय कळतं? जर देहाचं भान काढून घेतलं तर त्याबरोबरच काळाचंही भान जातं. म्हणजे त्या साधूला याचं भानही नव्हतं की किती 1000 वर्ष उलटून गेली. तो समाधी स्थितीमध्ये होता. पण इथे लक्षात घेण्यासारखा एक मुद्दा आहे. असं देहाचं भान जाणं म्हणजे मोक्ष मिळाला का? तर मुळीच नाही. असं असतं तर महाराजांनी डोक्यावर हात ठेवून त्याला मोक्ष देण्याची आवश्यकता नव्हती. तो मोक्ष स्थितीमध्येच असता. तसा तो नव्हता, कारण चित्तामध्ये रामदर्शनाची अपेक्षा होती. याचा अर्थ काय? मन पूर्णतः लयाला गेलेलं नव्हतं. चित्तवृत्ती पूर्णतः लय पाहून नाममय झालेल्या नव्हत्या. हेच निवृत्तीनाथ महाराज इथे सांगतात की नामाचेनी बळे कळी काळ आपणा ब्रह्मांडा येसणा तोची होय, पण याच्याही आधी त्याचे मुखी नाम अमृत सरिता असणं गरजेचं आहे. नुसतं देहाचं भान जाऊन उपयोग नाही, तर देहाचं भान नामामध्ये जाणं आवश्यक आहे. नाहीतर माणूस झोपला तरी देहाचं भान जातं, माणूस बेशुद्ध झाला तरी देहाचं भान जातं आणि त्याला भूल दिली तरीसुद्धा देहाचं भान जातं. पण असं भान गेल्यामुळं मोक्षपदरात पडत नाही. भगवंताचं प्रेम आणि त्या प्रेमासहित सायुज्यता मुक्तीपदरात पडत नाही. चांगदेव महाराजांची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. दरवेळेला काळाच्या हातावर तुरी देऊन ते 1400 वर्ष जगले, पण अहंकार गेला नाही. तो जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गुरुपदिष्ट साधना आणि अर्थातच गुरुकृपा. आणि याचसाठी ते ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई यांना शरण गेले आणि स्वतःचा उद्धार करून घेतला. निवृत्तीनाथ महाराजही या अभंगामध्ये अशा परिपूर्ण साधकाचं वर्णन करताना म्हणतात की त्याची सत्ता काळावर चालते, पण
तो आतून नामाने भरलेला असतो. नुसताच कोरडा देहभाव त्याचा गेलेला नसतो. याचंच वर्णन ते पुढे करतात. न पाहे तयाकडे काळ अवचिता, नामाची सरिता जयामुखी. मगाशी जे आपण पाहिलं की देहभाव जाणं हे ठीक आहे, पण नामामध्ये तो जाणं हा खरा साधक आहे. तोच विचार इथे निवृत्तीनाथ महाराज पुढे नेतात. कसा आहे, देह हा स्थूल आहे. मग तो प्रभू रामचंद्रांचा असो, भगवान श्रीकृष्णांचा असो किंवा संत महात्म्यांचा असो, नाहीतर आपला असो. त्यामुळे त्याला काळाची बाधा निश्चितच आहे. कितीही आणि कोणताही मोठा महात्मा झाला तरी त्याला देहाला सोडावं लागलेलं आहे. मग जेव्हा निवृत्तीनाथ महाराज असं म्हणतात की न पाहे तयाकडे काळ अवचिता, तेव्हा त्याचा असा अर्थ आहे का की अशा साधकाला मृत्यू नाही? तर मुळीच नाही. मृत्यू आहे, पण तो त्याच्या शरीराला आहे, त्याला नाही. कारण तो आत्मस्वरूप झालेला आहे. पण मग कसा झाला आत्मस्वरूप? तर भगवंताच्या नामाच्या योगानंच झाला. नुसता देहभाव जाणे म्हणजे आत्मस्वरूप होणे असते तर मग चांगदेव महाराज होतेच की. पण तिथे नाम नव्हतं, भगवंताचं प्रेम नव्हतं. निवृत्तीनाथ महाराज सांगतात, नामाची सरिता जयामुखी अशी अवस्था असल्यामुळं देहभावाचा नाश आहे. नुसत्या योगिक प्रक्रियेनं मिळवलेला तो नाश नव्हे, भगवंताच्या आपल्या सद्गुरूंच्या प्रेमानं, त्यांच्या कृपेनं आलेला नाश. शेवटच्या ओळीमध्ये निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, निवृत्ती नामामृत उच्चारी राम नाम, नित्य परब्रह्म त्याचे घरी. आपण सुरुवातीलाच पाहिलं तसं हा अभंग अत्युच्च स्थितीचं वर्णन करतो, साधकाच्या परमस्थितीचं. म्हणूनच शेवटी निवृत्तीनाथ महाराज त्यांची स्वतःची ग्वाही देतात की मीही या अवस्थेमध्ये आहे, पण या नामाच्या उच्चारामुळेच आहे. म्हणजे तुम्ही आत्तापर्यंत जे पाहिलं ती कल्पना नाही, हा माझा अनुभव आहे असं ते सांगतात. जसं की सुरुवातीला आपण बघितलं की एव्हरेस्टवर जावं अशी गिर्यारोहकाची प्रेरणा असते. त्या प्रेरणेला खत पाणी मिळतं जेव्हा त्याला तिथे जाऊन आलेला कोणी भेटतो आणि सांगतो की मी तिथे जाऊन आलो. तसंच इथे आहे. निवृत्तीनाथ महाराज ही ग्वाही देतात, हे आश्वासन देतात की अशी अवस्था आहे आणि अशी अवस्था मी स्वतः भोगली आहे. निवृत्ती नामामृत उच्चारी रामनाम, नित्य परब्रह्म त्याचे घरी. भगवंताच्या नामाच्या अखंड स्मरणात राहिल्यामुळं नित्य परब्रह्म या अवस्थेमध्ये मी पोचलो असं ते म्हणतात. नित्य परब्रह्म ही अवस्था आहे बरं का, कारण ब्रह्म कुठेही जात नाही, त्यामुळे ते कुठून येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. ते आहेच आहे. साधक मात्र त्या ठिकाणी निद्रिस्त असतो. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, मी अखंड नामोच्चारानं त्या अवस्थेमध्ये जागृत राहिलो आणि म्हणूनच ब्रह्माशी तदाकार होऊन राहिलो. इथे ते या अवस्थेच्या जवळचा अनुभव नामामृत या शब्दानं सांगतात. हा विषय पूर्वीही आलाय पहा की हरिपाठामध्ये माऊली म्हणतात, नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवनकळा. 17वी जीवनकळा किंवा आपल्या इडा आणि पिंगळा बंद होऊन सुषुम्नेमधून सहस्रदळस्थानी साधक गेल्यानंतर ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी होणारा अमृतस्राव, असाही विषय निवृत्तीनाथ महाराज इथे मांडतात. उच्चार याचाही अर्थ ऊर्ध्वगामी गमन करणे असा होतो. भगवंताच्या नामानं साधक विषयातून पूर्णपणे बाहेर येतो आणि आत्मबुद्धीकडे प्रवास करतो. तो या आत्मबुद्धीकडे जो प्रवास करतो त्यालाच ऊर्ध्वगमन अशी संज्ञा आहे. निवृत्तीनाथ महाराज हे सर्व विषय या शेवटच्या ओळीमध्ये मांडतात. एकीकडे ते ग्वाही देतात की वर वर्णन केलेल्या अवस्था मी भोगलेल्या आहेत. भगवंताच्या नामाच्या माध्यमानं या अवस्था भोगता येतात आणि ब्रह्मस्थितीला पोचता येतं. त्याचवेळी ते हेही सांगतात की कशा पद्धतीनं मी नामामृताचं सेवन करतोय. ते सांगताना ते हेही सांगतात
की 17वी जीवनकळाच नामामृत आहे आणि ती ऊर्ध्वगामी गमन केल्यामुळे साधते आणि हेच रामनाम आहे असं ते म्हणतात. निवृत्ती नामामृत उच्चारी रामनाम, नित्य परब्रह्म त्याचे घरी. असा हा 21वा अभंग आहे. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.